बारामती तालुक्यामध्ये आपण या ऊसाच्या प्लॉटवर आलो आहे. तर हे दत्ता गाडवे काय तर यांना ही ऊसासाठी आम्ही सेंद्रिय खताचे जे काही डोस दिले आणि त्यानंतर जे काय रिझल्ट आले आता आपण विचारूया कुठले कुठले डोस दिले. आपण पहिला सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला आम्ही 50 किलो तुम्हाला प्रॉम आणि पोटॅश, ठीक आहे ना, फॉस्फेट आणि पोटॅश हे 2 पिशव्या आणि 12 किलो भूमी पॉवर नावाचं जे प्रोडक्ट आहे अतिसूक्ष्म आपले हे न्यूट्रिएंट्स आहेत ते. त्यानंतर 4 किलो झिंक सल्फेट आणि 2 किलो कॅल्शियम नायट्रेट 100 आणि 12 112 झाले आणि 4 16 झाले आणि 2 18 118 किलोचं बेसल डोस आपण या ऊसाला सुरुवातीला दिलेले. हा खोडवा आहे जानेवारीत गेलेला पहिला खोडवा आहे. आणि डोळे सुद्धा जरा जवळ या पाहिजे तर डोळे एका डोळ्यातनं फुटवे बघा. गाडे साहेब मोजा तुम्हीच मोजा तिथून घे. हां 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 बेटा 2 आवाज मोठ्याने 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि खाली पण पडलं 2 21 22 23 25 ते 30 पर्यंत इथं फुटवे निघालेले आहेत. काय पहिला खोडवा आहे आणि ॲव्हरेज काय होतं मागच्या वर्षीचं 30 ते 40 टन घेतलेले. पण हे 5च महिन्यामध्ये जानेवारी खोडवा गेला आपण ट्रीटमेंट दिलं आणि वर फवारण्या पण घेतलेले. पानवाढीचं आणि पान जाडीचं एक औषध मारलं, शेंडावाढीचं एक औषध मारलं. काय तर आता हे 6 महिने पूर्ण झाल्यावर हे त्याचं जाडी वाढवण्यासाठी आम्ही देणार आहे. कांड्या पण मोजा या जरा जवळ खालून मोजा ते बघा. हाऊस घ्या खालून मोजा जोरात आवाज पाहिजे हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कांड्या. तेही 6 इंचच्या पुढचे आहेत. हा असं काय नाही छोटे छोटे टिचभर कांड्या असं काय नाही. कुंभार साहेब बघा आहेत का नाही. तर कांड्या सुद्धा भरपूर आहेत. 5 महिन्यामध्ये 12 कांड्यावर ऊस आहे आणि जवळजवळ 25 ते 30 फुटवे या खोडव्याला आलेले आहेत. ठीक आहे ना. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदाच हे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केलेली. ठीक आहे ना. तर आजपर्यंत 20 वर्ष जे काय ऊस तुमचं निघत होता त्यात आणि ह्या ऊसामध्ये काय फरक आहे. भरपूर फरक आहे. हां कांड्या भरपूर जाड झाल्या लांब झाल्या. म्हणजे सर्वसाधारणपणे 5व्या महिन्यात किती कांड्यावर. कुंभार इकडे या. हे निमसाखरचे आहेत तर हे प्लॉट बघायला आलेले आहेत. तर सर्वसामान्यपणे 5व्या महिन्यात किती कांड्या निघतात ऊसाला. 7-8 कांड्या असतात. हे 11 ते 12 कांड्या आहेत आणि फुटवे जास्त आहेत. त्यांचं ॲव्हरेज कधी 40 टनाच्या वर गेलेलं नाही. पण हा जो अंदाज आहे 80-100 टनाच्या जवळपास आहे. आता 5वा महिना आहे. ठीक आहे ना. 12 ऊस जाईपर्यंत 12 ते 15 महिने होणार आहे. तर एकंदरीत तुम्ही हे वापरून समाधानी आहात आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार का नाही. जबरदस्त दाखवा लोकांना सांगा सेंद्रिय शेती करा आपली जमीन वाचवा आणि ह्याला मजबूत बनवा. आता ह्याचा पुढचा ऊस नक्कीच अजून 10 ते 20 टन वाढेल. आपण इथं एक संस्था जी आपण स्थापन करतोय 100 टनी ऊस उत्पादक संघ त्याच्यामध्ये ही सगळी नावं जातील. यावर्षी तुमचं 90 भरलं तर पुढच्या वर्षी 100ला येणार. 20 टन हे वाढणार आहे नक्की गॅरंटी. ठीक आहे ना. तर आणि खतं पण चांगली टाकलेले आहेत आणि माती जरा उकरून दाखवा. थांबा माती सहज निघते का बघा. बघा 2 बोटाने सहज माती निघते. एकदम भुसभुशीतपणा आलेला औषधाने एकदम पांढऱ्या वाढ प्रचंड झाली. जरा माती पुढे दाखवायचं. एकदम मऊ माती झाली झाले. पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर आहे. तुम्ही समाधानी आहे ना. समाधानी म्हणजे असं वाटतंय की नाही आपले पैसे गेले काय झालं. नाही. आणि इथून पुढे तुमच्या डोक्यातनं केमिकल हा गेला. केमिकल हा गेलेला आहे. आता या सेंद्रिय शेतीवर तुमचा भरोसा आहे आणि आमच्या या प्रोडक्टवर या कंपनीवर भरोसा आहे. बरोबर आहे. आता एक मिनिट हे कुंभार साहेब आता तुम्ही सांगा काय तुम्हाला वाटलं. असा ऊस नाही पाहिलेला. पहिल्यांदाच ऊस पाहिलाय हा. कारण आमच्याकडे ॲव्हरेज 30-35 टनाच्या वरती ॲव्हरेज निघत नाही. ते नदी काढेला तुमचं नदीच्या कडेला पाणी क्षेत्र असल्यामुळे आम्ही पण हेच वापरू सगळं. हेच वापरणार आहे. इतरांना नाही सांगणार आहे. सांगा. 1 जानेवारीला ह्याचं हार्वेस्टिंग संपलं. 1 जानेवारीला आम्ही शेटला भेटून ऑर्गॅनिक शेतीसाठी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आमचं ऐकून पोटॅश, क्रोम, DAP, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशी लहानपणापासून खतं
आणि ब्लूम आणि नायट्रेट असे ड्रीपमधून लिक्विड खतं वापरून ह्या ऊसाची वरचेवर वाढ आम्ही केली. वरचेवर ह्यांना प्लॉटला भेटी देत ह्या ऊसाची वाढ करत करत ह्या ऊसाचा असा रिझल्ट आला की कुठेही अख्ख्या तालुक्यात असा रिझल्ट नाही आणि ह्याच्या कुठेही बाडाबद्दल तालुक्यात नाही. म्हणजे कंप्लीट ती बारामती तालुक्यातला माळेगाव कारखान्याच्या शेजारचाच ऊस आहे. बर हा 5 महिन्याचा बाडा बघा किती आहे. 5 महिन्यात त्याला 12 ते 13 कांड्यावर नाही, खडवा. नाही ते जाऊ दे, तुझं बाडा बघा किती उंच हो आहे. आणि 6 वाढ फुटाचं पण बाड प्रचंड आहे. ऊस, ग्रोथ भरपूर आहे. 6 फुटाचं बाड आहे आणि आणि पानाची जाडी. आणि एका बेटात 20 पान ते आहे. 25 फुटवे आहेत. जरा पान जवळून दाखवा. पाणी काही 4-4 बोटाची पान आहे एक पान. म्हणजे अजून लय मोठी होती, डबल साईज हा आणि कुठलीही बिमारी नाही, काय काय नाही, नाही क्लीन ग्रोथ आहे. प्रचंड वाढ आणि प्रचंड. काळोखी कशी आहे? हो काळोखी एक काळोखी नंबर. कशी आहे? चांगली. काळोखी आवडली ना? अशी काळोखी आहे का तुमच्या एरियात? कुठे नाही तालुक्यात ना? कुठं ऊस नाही असा खडवा. म्हणून तुम्हाला म्हटलं जागेवर या आणि बघा. 3च महिन्यात कसं आहे? खडवा याला जोपर्यंत 12 शेतकरी सांगत कांड्याला. नाही महिन्याला तोपर्यंत 4 कुणालाही कांड्याची बरंच वाटत ग्रोथ आहे ऊसाला. महिन्याला 4 कांड्या. बघा ना, जानेवारी हार्वेस्टिंग संपलं 2 महिन्यात त्याला शिट व्हायला गेला हो आणि तिथून पुढे कांडे धरा सुरुवात कांडे करतो धरा. 2 महिन्यापासून. बरोबर. 1 महिन्याला 4 कांडे ऊसाला. धन्यवाद. धन्यवाद.